टेस्टी आहे. आज मी तुम्हाला ओरिओ बिस्किटचा केक बनवणार आहे. कोणाकोणाला केक आवडते, मला तर आवडते. आज मी तुम्हासाठी केकची रेसिपी घेणार. तर त्याच्यासाठी आपल्याला ओरिओ लागते आणि जेम्स आणि इनो आणि हे दूध. आता आपण स्टार्ट करूया. चला. हे बघा, आता नाही काय, हे जे बिस्किट आहे त्याच्यातलं हे क्रीम या कटर काढून घेऊन जायचं आणि मग या मिक्सर मध्ये जे बिस्किट आहे ते असं मिक्सर मध्ये पावडर बनवायचं. मग आता आपण स्टार्ट करू. आता बघ ना, हे ओरिओ बिस्किट आहे त्याच्यातलं आता हे क्रीम काढून ठेवूया आणि मग हे मिक्सर मध्ये त्याचे जे भुरका बनवायचा आहे ते टाकून देऊया. आपण भुरका करून मग नंतर सांगूया. आता टाकायचं एकदम भुरका टाकूया. हे ओरिओ बिस्किट आहे. आता आपण त्याच्यात काढून ठेवलं आहे. आता हे ओरिओ बिस्किट आहे. आता मी हे वाटीमध्ये काढते आणि त्याच्यातलं क्रीम जे आहे ते याच्यात काढते. चला ते काढूया. क्रीम याच्यानंतर असं राहते. आता हे बघा, हे ओरिओचे बिस्किट आता मी मिक्सर मध्ये टाकले आहे. आता बघा, याला फक्त आता भुरका बनवायचा आहे. हे बघा, हे क्रीम आता इकडे काढून ठेवून घेतलाय. ठीक आहे. आणि आता आपण नेक्स्ट करू. या पद्धतीने आपण भुरका करून ठेवला. आता हे वाटीत काढून ठेवूया. आता याच्यामध्ये थोडस इतकंच येणं काढलेलं. ठीक आहे. बस 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 बस. याच्यात नाही का ऍक्टिव्हेट करायसाठी एक चम्मच दूध टाकूया. आता आपण थोडं दूध ऍड करूया त्याच्यात. थोडं आता छान मिक्स करून घेऊया. केकचं जसं बॅटर राहते तसं आपण करून घेऊया. आपण हे जे उरलेले क्रीमचे बिस्किटचे जे अंदर राहते क्रीम ते आपण याच्यात ऍड करून टाकूया. हे मिक्स करून टाकूया पूर्ण. मी इकडे हे मिक्स करत आहे. आता जेव्हापर्यंत आता ही कढी गरम होते तेव्हाच आपण हे ठेवून देऊया. प्रीहीट करूया. आता ही कढई पण प्रीहीट झाली आहे. आता हे एका प्लेट मध्ये काढून छान त्याच्यात ठेवून देऊ. आता मी थोडस नाही का याच्यात तेल लावून ठेवलंय. आता आपण याच्यात बॅटर टाकूया. चला. आता हे बघा, आम्ही एकच ओरिओचं बनवलंय. तुम्ही 2-3 तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे 2-3 ओरिओचे बनवू शकता. आणि मी साखर टाकायची काही गरज नाही आहे. याच्यात तर पहिलेच क्रीम राहते. आता हे बघा, आता मी हे बॅटर याच्यात काढलं. आता कढईमध्ये आपण ठेवून देऊ. 10 मिनिटात आपला केक तयार. आता हे बघा, आपण हे आता याच्यात ठेवलं आहे कढईमध्ये. आता आपण याला झाकून देऊ. आता हे आपण झाकून दिला. आता फक्त 10 मिनिटांनी हा केक तयार. आता बघा, आता त्या कढईमधल्या केकवरची खूप स्मेल येऊन राहिली. आता मला खूप खाण्याची घाई येऊन राहिली. तुम्ही काढून आणि सिंपल आहे. मी बनवलं तर तुम्ही पण बनवू शकता. आपला केक बघा किती सुंदर फुटलेला आहे. आता बस याला डेकोरेशन करायचं आहे. हे बघा, आता मी हे जेम्स आहे ते डेकोरेशन करायसाठी जेम्स टाकून देतो आणि मग आपण टेस्ट करूया कसा झाला. आता जेम्स तुम्ही खाऊन टाकते. येल्लो
हा बघा केक किती स्पॉन्जी आहे. कसा झालाय? मला पण काय करायचं, तुम्ही ट्राय करू शकता. आता बघा हा पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि मी सगळ्यांना देते हा केक आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय. आता मी पण खाऊ लागते.